प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमची आठवण केली आणि देव बाप खरोखर आपल्या विश्वासणाऱ्यांची आठवण करतो. त्याला विश्वासणाऱ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो नेहमी आपल्या विश्वासणाऱ्यांना कसं भेटता येईल याच्या शोधामध्ये आज देवबाप आहे. प्रियांनो, पृथ्वीचा एकही ठिकाण असं नाही की ज्या ठिकाणी देव आपल्या प्रियजनांना सेवकाच्या माध्यमातून भेटत नाही. कारण अंतिम समयामध्ये देवबाप जे जे प्रियजन प्रभूने आपल्या राज्याकरता निवडलेले आहे, कारण बायबलमध्ये निवडलेले आणि बोलवलेले हा शब्द जर आलाय तर मग निवडलेल्यांचा देव बाप्पांनी जास्त विचार केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की बोलवलेल्यांना एकदम टाकून दिलं. काय जण बोलवलेल्यांना काही किंमतच देत नाही. बोलवलेले म्हणजे त्यांना वाटतं की काय हे त्यांच्या नजरेमध्ये बोलवलेल्यांची किंमत त्यांनाच माहिती. आणि फेवरेट शब्दांनी बोलवलेल्यांना बोलल्याशिवाय राहतच नाही. बोलवलेला म्हणलं की डायरेक्ट नरकाचाच रस्ता आहे बाबा. देवाने त्यांना नरकाचा रस्ता दाखवलं नाही, पण सेवक आणि विश्वासणारे बोलवलेल्यांबद्दल कमून इतकं त्यांच्या मनामध्ये कटुता आलेली आहे. कुठून आली, कशामुळं आली, का त्यांनी ती जपून ठेवली, त्यांनाच माहिती. बायबलमध्ये जर प्रभूचा आत्मा बोलवलेल्यांना नरकात टाकण्याविषयी बोलला नाही ना, समजून घ्यायचं ते नरकात जाणार नाही. म्हणून एक वचन बघूया आपण प्रार्थनेच्या अगोदर, मग आपण प्रार्थनेत जाऊ. मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय 36वे वचन. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. याचं भय राहिलंच नाही आज. अहो, सेवकांपेक्षा विश्वासणाऱ्यांना तर मुळीच राहिलं नाही. सेवक तरी थोडे माग राहतील, पण विश्वासणारे त्याच्या पुढचे आहेत. विश्वासणाऱ्यांना त्याच्या पुढचं जाण्यामध्ये स्वतःला फार आनंद आणि खूप समाधान स्वतःबद्दल ते समजून घेतात. यांनो, कधी कोणाला दोष लावू नये. बायबलचं वचन सांगतं, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कोणाला दोष लावू नका. तुम्ही कोणाला दोष लावला तर तुम्हाला पण दोष लावतील. देवाचा आत्मा जर बोलवलेल्यांना नरकात टाकण्याविषयी वचनातून बोललं नाही अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये, आणि जेवढे सेवक रेव्हरंड जे कुणी असतील, कोणाच्याही मनामध्ये देव बाप्पांनी हे शब्द टाकलेला नाही की बोलवलेला नरकात जाईल. पण हा बोलवलेला नरकात जाईल हा शब्द कुणी आणला, कसा आणला आणि तो कसा सर्वत्र गेला सांगता येणार नाही. बायबलच्या बाहेर कधीच कुणी पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू नये. देवाचा आत्मा जर बोलत नाही ना संदेशातून, तर तुम्ही आपल्या मनाने सांगू नका. देवाचा आत्मा जेव्हा बोलतो ना, त्याचा पुरावा दाखवतो वचनातून. जेव्हा पण मी देवाचा संदेश आरंभ करतो तेव्हा विचारातून वचन दाखवलं जातं. माझं बघा संदेश ध्यान देऊन ऐका, जो पण विचार येतो त्याला पुरावा वचन असतं. आता एक विचार आला, लगेच देव बाप्पाने मला वचन दाखवलं. अजून ते सुरुवातीची प्रार्थना झाली नाही. प्रियांनो, कमीत कमी अंतिम समयामध्ये तरी देव बाप्पाचा हृदयापासून आत्म्यापासून आदर केला पाहिजे. एक शब्द आम्ही कुठला गलत बोलू नये. त्याविषयीच आमच्या बहिणीने आता वचन वाचलं की तू जो जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा न्यायाच्या दिवशी तुला हिशोब द्यावा लागेल. भयच काही जणांना राहिलेलं नाही. बोलवलेला म्हणला की नरक, बोलवलेला म्हणला की नरक, पण निवडल्यांबद्दल नाही म्हणत कधी. निवडल्यांचा असं होईल. यांनो, निवडलेल्यांना तावून सलाखून प्रभू आपल्या राज्यात घेणार आहे.
निवडलेल्यांवर जरी देव बाप्पाने फार प्रेम करण्याचं वचनातून दाखवलंय, पण तावून सलाखून निवडलेले प्रियजन त्याच्या राज्यामध्ये प्रभू घेणारे बोलवलेले का देव बाप्पाने त्यांना ते बोलवलेल्यांचं स्थान दिलं. आज वचनातून आपण काही गोष्टी ऐकतो, विचारातून काही गोष्टी आपल्याला देव बाप कळवतो, पण एक्झॅक्टली बोलवलेल्यांचं वरती देव बाप कसं प्रकाशन आपल्याला दाखवणार आहे ते देव बाप्पाच्या मनात आहे. पण देव बाप्पाचा आत्मा जे काही बोलवलेल्यांविषयी वचनातून दाखवतो ना ते खरं आहे. वचनाचा पाठपुरावा जर असला ना तर तिथं किंतु परंतुला कधीच जागा राहत नाही. आणि बोलवलेल्यांची जागा काय आहे देव बाप्पाने वचनातून दाखवलेलं आहे. पण काही जण त्या गोष्टीला मान्य करत नाही. पाद्म बेटावर योहानाला देवाच्या आत्म्याने दाखवून दिलं. योहान माप घेणार होता त्याचं, पण आत्मा म्हणला माप घेऊ नको त्याचं, कारण ते परराष्ट्रीयन करता विदेशी लोकांकरता ठेवला आहे. आता परराष्ट्रीय विदेशी हे जे दोन समान शब्द आहेत ते कोण परराष्ट्रीय आहेत प्रभूच्या नजरेत. आता वरचं राज्य सगळं प्रभूचंच राज्य आहे. तिथं काही वेगवेगळे देश नाही, जसं या पृथ्वीवर वेगवेगळे देश आम्हाला दिसतात. वर स्वर्गात आहे का दुसरा देश? मग तरी देव बाप्पाचा आत्मा विदेशी परदेशी लोक का म्हणला? हे देवाचं फार मोठं गुज आहे आणि या गुजाला देव बाप आपल्या पद्धतीने सांगितल्याशिवाय राहत नाही. पण या समयात येण्याच्या अगोदर ती गुज पूर्णपणे आम्हाला देव बाप सांगल किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही. पण देव बाप्पाने जसं पुस्तकाला प्रस्तावना असते ना, प्रस्तावनेशिवाय पुस्तक सुरू होत नाही, तसं बोलवलेल्यांविषयी काहीतरी प्रभूंनी दाखवलंय की बोलवलेले या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी का जाणार आहेत ते प्रभूला माहिती. निवडलेल्यांना का नाही म्हणला तिथं जाणार आहे? कारण निवडलेले देवाच्या सांगण्याप्रमाणे ऐकणारे असतात. बोलवलेले कुठंतरी ऐकण्यामध्ये कमजोर आहेत, म्हणून त्यांची जागा अन्य ठिकाणी देवाने ठेवली. पण याचा अर्थ असा नाही घेऊ की डायरेक्ट नरकाकडे जाणार. कस काय देव बाप नरकाकडे पाठवून कोणाला? ज्या जिभेने येशूला प्रभू मान्य केले ना त्या जिभेला देव बाप कधी नरकात टाकणार नाही, कोणत्याही सबबीवर टाकणार नाही प्रियांनो. म्हणून भक्तीची आपण सुरुवात प्रार्थनेने करू. मोनाताईच आज प्रार्थना करल सुरुवातीची. प्रार्थना करू आपण. पवित्र 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 हे माझ्या अति थोर सणाधीस माझ्या परमेश्वरा प्रभू, तुला प्रथमतः उंचविते, तुला गौरविते, तुला मान महिमा आदर देते माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दिवसभर सांभाळून या सायंकाळच्या दिवशी परमेश्वरा तू तुझ्या दास आहे ते तुझी वचन पेरण्यासाठी घेऊन आले असताना परमेश्वरा प्रभू त्यांना तू विशेष प्रकारे आश्रयित कर. प्रभू प्रार्थना करते माझे बाप्पा, तुझे दास जेव्हा संदेश सांगतील वचन सांगतील माझे ते बाप्पा, त्यांना लागणारं ज्ञान बुद्धी परमेश्वरा तू त्यांना पुरव. प्रभू प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा, इथं आम्ही जे ऐकत आहोत परमेश्वरा तुझे वचन प्रभू ते करण्यासाठी प्रभू आम्हाला चांगला आत्मा दे माझे ते बाप्पा. तू कसल्याही वचनाचा नाकार न करता ते वचन आम्ही स्वीकारून त्याप्रमाणे चालावं माझ्या प्रभू. अशी तू बुद्धी प्रदान कर परमेश्वर. इथे बसल्या सर्वांना देव बाप्पा तू आशीर्वादित कर प्रभू. एवढी लहानशी नम्र विनंती धन्य ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पिता तो ऐक. आमेन. प्रियांनो, बायबलमध्ये देव बाप्पाने आपल्या वचनांना आपल्या गौरवाला पूर्णपणे प्रगट करण्यासाठी वचन ठेवलेले आहेत. परंतु ते कसे ठेवले जरा बघू आपण वचनातून. हे वचन आपलं संदेशाचं नाही, विचारातून मी बोलत आहे. यशायाचं पुस्तक 28वा अध्याय 10वं वचन बघा बरं काय लिहिलंय तिथं. 28:10 ना? हो. कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूनवर कानून, कानूनवर कानून, थोडे येते थोडे तेथे असे तो बोलत असतो.
का बरं देव बाप्पाने आपलं वचन थोडं इथं थोडं तिथं थोडं तिकडं थोडं इकडं का टाकलं? देवाला काही भीती वाटत होती काय कोणाची? का देवाच्या मनामध्ये संशय होता का कोणाविषयी? देवाने आपलं वचन, इतकं अनमोल वचन, पवित्र वचन, जीवन देणारं वचन थोडं इकडं थोडं तिकडं टाकण्याची प्रभूला का गरज पडली? काही गोष्टी सुरुवातीच्या शेवटी दाखवल्या, शेवटीच्या गोष्टी मध्ये दाखवल्यात, मधल्या गोष्टी सुरुवातीला दाखवल्यात. का देव बाप्पाला आपल्या वचनाला अशा प्रकारे बायबल मध्ये ठेवण्याची आवश्यकता पडली? काय कारण आहे? देव बाप्पाच्या मनामध्ये कुठला विचार आला होता जेव्हा वचन तो बायबल मध्ये सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये होता तेव्हा? यांनो, जो लुसिफर स्वर्गामध्ये ठीक राहिला नाही, नीट वागला नाही, हाकलून त्याला स्वर्गातून दिल्यावर तो पृथ्वीवर जास्त भयानकरित्या कोणतेही कृत्य करायला घाबरणार नाही, जो देवाच्या परमप्रिय देवाच्या सानिध्यात असलेला, तिथं जर तो देवाचं न ऐकणारा होता, इथं तर देवबाप आत्म्याने आमची भेट घेणार आहे, तिथं तर सैतान किती मनमानीने वागन. म्हणून देव बाप्पाने आपल्या बायबल मध्ये इथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं असं वचन ठेवलंय. पण वचनाची जी लिंक आहे ना प्रियांनो, जरी वचन इकडं तिकडं ठेवलेलं आहे, लिंक प्रभूची तीच आहे बोलण्याची किंवा वचनाला सांगण्याची. ज्या प्रकारे देवाच्या मनामध्ये ते वचन होतं, फक्त ठेवताना प्रभूने त्याची जागा बदली केली. प्रियांनो, आज अशी काही गोष्ट देवबाप तुम्हाला कळवणार आहे, सांगणार आहे. त्याच्यासाठी आपण संदेशाचं वचन बघूया. आता प्रेषितांची कृत्य हे वचन आपल्या संदेशाचं आहे. आता पहिला अध्याय, प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 4थं वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणग्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आता बघा, येशू ख्रिस्ताबरोबर 12 शिष्यांनी सेवा केली. येशू ख्रिस्त जर सामर्थ्याने भरलेला होता, सर्व प्रकारच्या कृपादानांची त्याच्यामध्ये योग्यता होती, आणि त्या योग्यतेमध्ये त्याने शिष्यांना पण ती मान्यता दिली. जसे येशू ख्रिस्त होता तसं शिष्यांना पण त्याने आपल्या सेवा कार्यामध्ये तयार केलं. एवढं करूनही येशू ख्रिस्तानी 12 शिष्यांना स्वर्गरोहण होण्या अगोदर का म्हटलं यरूशलेम सोडून जाऊ नका? कोणती गोष्ट येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये होती की त्या गोष्टीला झालेलं येशूनी पाहिलं नाही, म्हणून तो म्हणला 12 शिष्यांना की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या देणगीची वाट पहा. कोणती देणगी येशू ख्रिस्तांनी 12 शिष्यांना कळवली नव्हती? किंवा कोणत्या देणगीविषयी येशू ख्रिस्तांनी 12 शिष्यांना सांगितलं नव्हतं? येशू ख्रिस्ताची सर्वात मोठी प्रीती 12 शिष्यांवर होती. का 12 शिष्यांवरच येशू ख्रिस्ताची सर्वात मोठी प्रीती होती? कारण डोंगरावरल्या वचन जेव्हा येशू ख्रिस्ताने 3 दिवस सांगितलं, तेव्हा 12 जणांशिवाय बाकी कुणीही येशू ख्रिस्ताचं वचन ऐकल्यावर येशू ख्रिस्ता समोर थांबलं नाही. सगळेजण कारण सांगून निघून गेले, पण हे 12 जण प्रभूसाठी थांबले. आणि प्रभूने पाहिलं की हे 12 जण थांबले, मग येशूने त्यांना 12 शिष्य हे नाव दिले. अगोदर ते 12 विश्वासी होते, पण जेव्हा त्यांनी वचन ऐकल्यावर पण, जेव्हा येशू म्हणला हे सर्वजण चाललेत बघा, तुम्हाला पण जायचंय का? तेव्हा शिमोन पेत्र म्हणला, जीवनाची वचने आपणाजवळ आहे, आम्ही कोठे जावे? तेव्हा येशू ख्रिस्ताला कळलं
की माझ्या स्वर्गातल्या पित्याने शिमोन पेत्राला बोलण्यासाठी सहाय्य केलं. तेव्हा येशू त्यांना म्हणला, तुम्ही आजपासून माझे 12 शिष्य. आणि मग त्या शिष्यांच्या समवेत येशू ख्रिस्ताने निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या ठिकाणी देवाच्या वचनाची घोषणा केली. निरनिराळे चिन्ह चमत्कार वेगवेगळ्या ठिकाणी केले. सर्व प्रकारच्या गोष्टी येशू ख्रिस्ताच्या या 12 शिष्यांनी पाहिल्या. सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून हे 12 शिष्य गेले. तरी येशू त्यांना म्हणतो की पित्याने देऊ केलेल्या देणगीची तुम्ही वाट पहा. येशू ख्रिस्ताने ती देणगी 12 शिष्यांना का सांगितली नाही? का सांगितली नाही? येशू ख्रिस्ताला भीती वाटत होती का 12 शिष्यांना सांगायची? का सांगितली नाही माहितीये का? त्या देणगीचा समय ठरलेला होता. ती देणगी आपल्या समयातच येणार होती. त्या देणगीला आपल्या समयाच्या अगोदर येण्याची परवानगी नव्हती. आणि त्या देणगीचा निरोप येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यावर त्या देणगीला येण्याची परवानगी होती. म्हणून येशू ख्रिस्त 12 शिष्यांना बोलला, पित्याने देऊ केलेल्या देणगीची तुम्ही वाट बघा. ती देणगी प्राप्त झाल्यावर तुम्ही सेवेला निघा. तोपर्यंत तुम्ही कुठेही सेवेला जायचं नाही, कुठलाही चमत्कार करायचा नाही. फक्त त्या देणगीचं स्वागतासाठी रोज उपासना करायची तुम्ही. आणि त्या उपासनेच्या काळामध्ये 12 शिष्यांची उपासना पाहून 108 जण प्रभावित झाले. काय आत्म्याने भरलेले 12 जण आहेत. यांचं ऐकून आम्हाला पण वाटतं हे जे करते ते आम्ही पण करावं. आणि तसं झालं. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी 120 जणांवर अग्नीच्या जिभा उतरल्या. 12 जणांवरच का नाही उतरले बरं अग्नीच्या जिभा? 108 जण होते का येशू ख्रिस्त जे निरोप सांगत होता 12 शिष्यांना त्यावेळेला? यांनो, देवाचा आत्मा भेदभाव करणारा नाही. देवाचा आत्मा असा आत्मा आहे जो त्याचं गौरव करील. देवाचा आत्मा त्याला सामर्थ्य पुरवणारा आहे. 108 जण जरी येशू ख्रिस्ताचा निरोप ऐकण्यासाठी नव्हते त्या समयात, तरी ते जेव्हा शिष्यांसारखी स्तुती आराधना करायला लागले, देवाच्या देणगीने 108 जणांची आठवण केली. 12 जणांची तर आठवण होतीच, कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणला होता ती देणगी तुम्हाला भेटणार रे. पण 108 बोनस पॉइंट ह्या 12 शिष्यांनी प्रभूच्या त्या देणगीसाठी कमवले. बघा किती पॉवर होता शिष्यांच्या बोलण्यामध्ये, स्तुती आराधनेमध्ये. येरुशलेमच्या बाहेर गेले नाही, येरुशलेम मध्येच राहिले. पण येरुशलेम मधूनच 108 जण त्यांच्यासारखी स्तुती करणारे त्यांनी देवाच्या गौरवासाठी मिळवले. प्रियांनो, शिष्यांनी जी सेवा केली, जे कार्य केलं ना, त्या कार्याला जर तसा आजच्या समाजात जर आम्ही कंटिन्यू मध्ये ठेवला असतं ना, तर ख्रिस्ती जीवनामध्ये वेगळ्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या असत्या. पण झालंय असं, 2 वचनांमुळं फार गोंधळ उडाला. याला धरू का याला धरू, याला धरलं तर याला सोडा, याला धरलं तर याला सोडा. कारण देव म्हणतो एकच बाप्तिस्मा घ्या, 2 घेऊ नका. मग 2 आहेत वचन, मग एकच घ्यायचं. हे निवडायचं किंवा हे निवडायचं. देवाच्या आत्म्याची भाषा जर कळली असती ना विश्वासणाऱ्यांना, देवाच्या सेवकांना, तर वचनाला दोष लावण्याची निंदा आजच्या समयाला आली नसती. आणखी एक विचार बघूया, त्यासाठी काढूया एक वचन आपण. योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 29वे वचन. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हे एक वचन. आणखी एक वचन आपण बघू. मत्तेकृत शुभवर्तमान 28वा अध्याय
हं? 20वं वचन. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. जे काही मी त्यांना आज्ञा दिलेलं आहे ते त्यास पाळावयास शिकवा. कुणाला शिकवायला सांगितलं होतं येशू ख्रिस्तांनी? कुणाला सांगितलं होतं ते शिकवा? ज्यांनी येशूला पाहिलं नाही त्यांना शिकवायला सांगितलं होतं का? नाही. जे काय मी तुम्हाला आज्ञा दिलं आहे ते त्यांना पाळावायला शिकवा. याच्यामध्ये फक्त शिष्य येत नाही. येशू ख्रिस्ताच्या मागे नेहमी हजारोंची भीड असायची ना. येशू ख्रिस्त कधी 12 शिष्यांना घेऊन चालला का? नाही. पाहिलं का कुठं की येशूच्या बरोबर फक्त 12 जण होते, बाकीचे कुणीच नव्हते? नेहमी येशूच्या मागे हजारोंची भीड असायची. येशू ख्रिस्ताचं बोलणं समान असायचं. प्रियांनो, आमच्या जवळ भेदभाव आहे. अरे याच्या संगतीत राहतो यालाच सांगायचं, जो आपल्या संगतीत नाही त्याला नाही सांगायचं. जरी संगतीत असला तरी त्याला ते कळू द्यायचं नाही. आपले सिक्रेट लोक आपण ठरवितो. येशू ख्रिस्तांनी आपले सिक्रेट लोक ठरवले नव्हते. 12 शिष्य जरी देवाचे आवडते शिष्य होते, पण त्यांच्या बरोबर जे लोक सेवेला असायचे देवबाप त्यांना पण आपलेच समजायचा. देवबाप म्हणत नव्हता 12 सोडून हे बाकीचे थोडेसे वेगळे आहेत म्हणून. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला की जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलंय. आता येशू ख्रिस्त सुवार्ता सांगायला जायचं तेव्हा येशू ख्रिस्त काय काय बोलत होता आम्ही होतो का ऐकायला? येशू ख्रिस्त एक्झॅक्टली काय बोलत होता त्या ठिकाणी? प्रियांनो, देव बाप्पाने आपले शब्द कधी कधी कोड्यात ठेवलेत, कधी कधी रहस्यात ठेवलेत, कधी कधी गुजात ठेवलेत. तो देव आहे. आपल्या शब्दाला तो कशातही ठेवीन. त्याला कोण म्हणणार आहे तू अशात का ठेवलं तशात का ठेवलं? पण जे काही तो बोलायचा ना. बघा आता आणखी एक वचन बघूया. मत्ती वर्तमान 13वा अध्याय 51-52 वचन वाचा. सॉरी 10-11 वाचा पहिल्यांदा. 10वा अध्याय 13वा अध्याय 10-11. ओके. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्याने का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याचे रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. येशू ख्रिस्त 12 शिष्यांना उघडरीत्या सगळं सांगायचं. जे काय असायचं, जे महत्वाचं असायचं सेवेचं, ते 12 शिष्यांना तो कळवायचा. मग बाकीची जी भीड असायची ते पाहून भीड पण तसंच करायला लागायची. शिष्यांना अगोदर शिक्षणामध्ये देव बाप्पाने आणलं म्हणून जे पण दाखले येशू ख्रिस्त सांगायचा त्या दाखल्याचा अर्थ या 12 शिष्यांना कळायचा, पण ऐकणाऱ्यांना ते कळत नव्हतं. म्हणून शिष्य येशू ख्रिस्ताला म्हणतात, तुम्ही जो पण दाखला सांगता प्रभू तो आम्हाला कळतो, पण हे जे ऐकणारे आहेत त्यांना का कळत नाही? कारण त्यांना ते जाणण्याचं दान देव बाप्पाने प्रदान केलं नव्हतं. जो त्याग 12 शिष्यांनी प्रभूसाठी केला होता, त्या त्यागामध्ये विश्वासणारे जे प्रभूच्या मागे येत होते त्यांनी तो त्याग केलेला नव्हता. त्याच्यामध्ये हौशे गौशे नवशे. कुणी मनोरंजनासाठी, कुणी खाण्यासाठी, कुणी वेळ आपला जात नाही म्हणून चला याच्या मागे गेल्याने वेळ जातो निघून. हौशे गौशे नवशे होते बाकीचे 12 शिष्य सोडून. म्हणून येशू ख्रिस्त जे काय आहे सिक्रेट ते 12 शिष्यांना प्रथम कळवायचा, आणि मग शिष्य आणि येशू ख्रिस्त कृतीने जे काही सिक्रेट आहे ते जे त्याच्या बरोबर असायचे त्यांना तो कृतीने करून दाखवायचा. प्रियांनो, आता 51-52 वचन वाच बाळा त्याच अध्यायाचं.
51-52. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, हो. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जर स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भंडाऱ्यातून नव्या जुन्या गोष्टी काढताना गृहस्थासारखा आहे. यामध्ये पण देव बाप्पाने फार मोठी गोष्ट त्यांना शिकवलेली आहे. पण त्या गोष्टीचा जे वचन आपल्या जवळ आलंय देणगीविषयीचा, त्याच्याशी या 52व्या वचनाचा एवढा संबंध येत नाही. म्हणजे काही गोष्टी शिष्यांना ज्या समजल्या त्या काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, त्याचा परिणाम काय आहे, ते सगळं येशू ख्रिस्ताने त्या समयात 12 शिष्यांना कळवलं. त्यावेळेला 12 शिष्याखेरीज दुसरे कुणी नव्हते. म्हणून बायबलचा आत्मा सांगतो काही गोष्टी त्यांनी गुप्त ठेवल्यात, काही गोष्टी आम्हाला कळवल्यात. पण जेव्हा आत्मा बोलायला लागतो तेव्हा आत्म्याला कळतं कोणत्या गोष्टी गुप्त ठेवल्यात आणि कोणत्या गोष्टी वाचणारा ऐकत आहे आणि बोलणारा बोलत आहे. प्रियांनो, देव बाप्पाने आपल्या पद्धतीने या पवित्र शास्त्राला आमच्या हातात दिलंय. आणि जे आमच्या हातात आलं नाही ते पवित्र आत्मा जेव्हा त्याला इच्छा होते सांगण्याची, तेव्हा तो सांगितल्याशिवाय राहत नाही. देणगी जी येणार होती ना प्रियांनो, ती जर देणगी आली नसती ना, तर मत्ते 28-19 बाप्तिस्मा परमनंटली बायबल मध्ये झाला असता. हाच बाप्तिस्मा देव बाप म्हणला असता परमनंटली बाप्तिस्मा आहे. या बाप्तिस्म्याशिवाय दुसरा बाप्तिस्माच नाहीये. आणि जी देणगी येणार होती ती कोणती देणगी होती? आता ती देणगी बघू आपण. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. आता दुसरा कैवारी, पहिलं कैवारीचं काम पूर्ण नव्हतं का? पहिला कैवारी पूर्ण नव्हता का? पहिला कैवारी जर पूर्ण होता तर येशू ख्रिस्त दुसऱ्या कैवारी विषयी का बोलला? दुसरा कैवारी बोलण्याची काय आवश्यकता पडली? बायबलमध्ये 9 कृपा दान देव बाप्पाने ठेवले दान, पण 9 दानांना एकच आत्मा चालवितोय. इथं दुसरा आत्मा येशू ख्रिस्त स्पष्टपणे वचनात बोलतोय, दुसरा कैवारी येईल आणि तो मज विषय तुम्हाला शिकविल. मग येशू ख्रिस्त ज्या समयामध्ये या जगात होता त्यावेळेस येशू ख्रिस्तानी या दुसऱ्या कैवारीचं शिक्षण का दिलं नाही? येशू ख्रिस्तानी या दुसऱ्या कैवारीचं शिक्षण का दिलं नाही? काय अडचण होती येशू ख्रिस्ताला हे दुसरं शिक्षण देण्यासाठी? कोणतं असं बंधन येशू ख्रिस्तासमोर होतं म्हणून येशू ख्रिस्ताला आपल्या सेवा कार्यामध्ये या दुसऱ्या कैवारीचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी माघार घेतली? प्रियांनो, देव बाप्पाने प्रत्येक गोष्टीचा ना योग्य समय ठरवून ठेवलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताला पण आज्ञा होती. म्हणून येशू ख्रिस्त म्हणायचा, मी पित्याच्या नावाने आलेलो आहे, पिता मला जे सांगतो तेच मी करतो, मी माझ्या मनाने काहीही करत नाही. येशू ख्रिस्ताला आज्ञा नव्हती दुसऱ्या कैवारीची सुवार्ता सांगण्याची. म्हणून येशू ख्रिस्ताने दुसऱ्या कैवारीची सुवार्ता सांगितली नाही. पण 12 शिष्यांना तो म्हणाला की दुसरा कैवारी येईल आणि तो मज विषय सांगन तुम्हाला. आता ज्यांना तो सांगत होता त्यावेळेला आम्ही होतो का तिथं ऐकायला? म्हणता येईल का आम्ही होतो? जर आम्ही जगामध्ये आलेलो नव्हतो
जे जगामध्ये त्या समयात होते येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, मग 12 शिष्यांच्या व्यतिरिक्त ज्या ज्या प्रियजनांनी येशू ख्रिस्ताचं वचन ऐकून येशू ख्रिस्ताकडे आले, आजारी म्हणा किंवा बिगर आजारीवाले म्हणा, जे जे येशू ख्रिस्तावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, ते येशू ख्रिस्ताच्या समयामध्ये हयात असलेले आहेत ना, त्यांना म्हणता येईल ना हयात होते. आम्हाला म्हणता येईल का हयात होतो आम्ही? प्रियांनो, जे हयात होते ना त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त या वचनात बोललेला आहे. आणि योहान फक्त पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. योहान बोलला, पण मी तुमच्या पापासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा देतो, म्हणून तो घोषणा करायचा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. ही घोषणा तो देत होता. आणि त्याची ही घोषणा ऐकून जे पापी स्वतःला म्हणवित होते, अरे मी पापी आहे, तेच योहानाकडे येत होते. योहानाकडे सगळे येत नव्हते. सगळे जर येत असते तर शास्त्री सदुकी पुरुष यांनी येरुशलेम मध्ये 12 शिष्यांना अडवलं नसतं आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलू नका, याच्या नावाने चिन्ह चमत्कार करू नका, हे 12 शिष्यांना हे शास्त्री सदुकी पुरुष याजकगण म्हणले नसते. कारण येरुशलेम मध्ये सर्वजण येशू ख्रिस्ताचं ऐकत होते असं नाही, काही जण ऐकत होते. म्हणून या 4 पंथीय लोकांना भय वाटायचं की येशू ख्रिस्ताची जर सुवार्ता सर्वांनी ऐकली तर अख्खं येरुशलेम येशूच्या नावामध्ये जाईल. म्हणून ते 12 शिष्यांची अडवणूक करायचे की तुम्ही या नावाने बोलू नका आणि या नावाने चमत्कार करू नका. प्रियांनो, पण 12 शिष्यांनी या 4 पंथीय लोकांचं ऐकलं नाही. ते पण उत्तर द्यायचे त्यांना, आम्ही देवाचं ऐकावं का माणसाचं ऐकावं याचं आम्हाला उत्तर द्या. पण या 4 पंथीय जणांना शिष्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. म्हणून ते म्हणायचे, तुम्ही उत्तर द्यायला आज समर्थ आहात म्हणून आम्ही देवाची सेवा करण्यापासून माघार घेणार नाही. आणि ते जोमाने सुवार्ता सांगत राहिले. प्रियांनो, देवाचं वचन देवाच्या पद्धतीने देवबाप आम्हाला शिकवतो. पण आज 2 बाप्तिस्मेच्या वचनामुळं इतकं काही सेवकांमध्ये विश्वासणाऱ्यांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आलेली आहे. प्रियांनो, देव बाप्पाचं वचन फक्त काही सिक्रेट लोकांनाच तो म्हणणार आहे का? फक्त काही सिक्रेट लोक त्यांनाच तो वचन देणार आहे का? की हे वचन त्यांच्यासाठीच आहे, बाकीच्यांसाठी नाही? आता जर इस्रायलाच्या घरानं देव बाप उच्चारण करतोय तर आम्ही कोणत्या घराण्यातले? ते जर इस्रायलाच्या घराण्यातले तर आम्ही कोणत्या घराण्यातले? पाऊल विदेशांकडे गेला सुवार्ता सांगायला, तो म्हणला का तुम्ही इस्रायलाच्या घराण्यातले नाही? तुम्ही इस्रायलामध्ये जन्म नाही घेतला म्हणून तुम्ही इस्रायलाचे घराणे होऊ शकत नाही. मग याकोबाने दूताबरोबर जी रात्रभर झोंबी केली आणि दूताकडून जो आशीर्वाद याकोबाने घेतला, फसवणारा ठकवणारा हे जे याकोबाचं नाव त्याचं होतं, ते नाव बदलून देवदूताने त्याला इस्रायल नाव दिलं. म्हणजे ते फक्त याकोबापुरतं इस्रायल नाव मर्यादित होतं का? ते इस्रायल नाव आम्हाला नव्हतं काय? प्रियांनो, आज वचनाला ना तोडून मोडून कसं पण आपल्या उपयोगासाठी सांगितलं जातंय. देवाच्या नजरेमध्ये ना आम्ही सर्वजण इस्रायली आहोत. देवाच्या नजरेमध्ये जर भेदभाव असताना तर येशू ख्रिस्त वधस्तंभावर बोलला नसता, हे बापा हे काय करतात यांना समजत नाही, यांचे पाप यांच्याकडे मोजू नको, असं बोललंच नसतं येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताने मनात आडी ठेवली असती, अरे हे मला मारतेत ना, यांचा बदला मी घेईन. म्हणलं का येशू असं?
आपल्या बापाला विनंती केली, हे काय करते त्यांना समजत नाही म्हणून हे मला मारू राहिलेत, माझ्या अंगावर थुकू राहिलेत, मला नाना प्रकारच्या वेदना देऊ राहिले. त्यांना जर कळलं असतं ना की मी कोण आहे तर यांनी माझी सेवा केली असती, पण यांना माहीतच नाही मी कोण आहे म्हणून हे मला मारितेत. यांच्या पापाची यांना क्षमा कर, यांचे पाप यांच्याकडे मोजू नको. अहो, इतकी मध्यस्थी करणारा येशू ख्रिस्त, आपल्या पित्याला एवढं कळवळ्याच्या वाणीने बोलणारा येशू ख्रिस्त, जेव्हा एक वचन आम्ही बायबल मध्ये वाचतो, बाळा एक वचन काढायचं, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 36 वचन वाच बाळा. 2 अध्याय 36 वचन. म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू येशू ख्रिस्त असे करून ठेवले आहे. सर्व घराण्याविषयी शब्द आलाय बायबल मध्ये. सर्व घराण्यांनी, तिथं देव बाप्पाने कोणत्याही घराण्याला वगळलेलं नाही. जेवढे इस्रायलाचे घराणे त्या सगळ्या घराण्यांना ते वचन बोलत आहे. तिथं भेदभाव नाही वचनामध्ये की मोजक्याच इस्रायली घराण्याच्या लोकांसाठी हे वचन मी बोलत आहे किंवा सांगत आहे. आज म्हटलं जातंय ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला मारलं वधस्तंभावर, त्या लोकांना पश्चाताप त्यांनी करावा, पापाची क्षमा मागावी, म्हणून ते वचन बायबल मध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन आलंय. म्हणजे मारणारे लोक देवाच्या नजरेमध्ये इतके सिक्रेट लोक देवाने ठरवून ठेवले का? जर हे सिक्रेट लोक होते मग येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याला विनंती का केली, हे बापा हे काय करतात यांना समजत नाही, यांच्या पापाची यांना क्षमा कर, यांचं पाप यांच्याकडे मोजू नको, हे का बोलला येशू ख्रिस्त? जर इस्रायलाच्या घराण्याविषयी जर असं वचन आहे तर मग येशू ख्रिस्ताने ती मध्यस्थी का केली? येशू ख्रिस्ताला ती मध्यस्थी करण्याची का गरज पडली? प्रियांनो, देवाचं वचन मग बायबल मध्ये ठाम इशारान पुरावा दिलाय. काय पुरावा दिलाय? ठाम इशारान पुरावा. तो बघू आपण. प्रगटीकरण 22 अध्याय 18-19. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पिढ्या देव आणेल, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. आता जर ज्यांनी येशू ख्रिस्ताला मारलेला आहे त्यांच्यासाठी जर पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी सुवार्ता जर सांगितली आणि तेवढ्याच लोकांसाठी तो बाप्तिस्म्याचं वचन देव बाप्पाने ठेवलंय, मग आम्ही जे आज देवाच्या नावात आहोत, देवाचे आज्ञा स्पष्ट आहे की या बायबल मधून कोणत्याही वचनाला काढू नको किंवा याच्यात घालू नको. जर आम्ही प्रेषित 2:38 वचन मानित नाही तर आम्ही काय करतो? मग आम्ही वचन काढलंय का ठेवलंय? काढलंय ना, मग देवाची आज्ञा मोडतोच का नाही आम्ही? जर ते इस्रायलाचे घराणे होते तर आम्ही कोणती घराणे आहेत? आमच्या घराण्याला काय नाव आहे देवाच्या नजरेमध्ये? काही जण म्हणतात फक्त ते इस्रायलाच्या घराण्यासाठी वचन आहे, मग आम्ही कोणत्या घराण्यातले? आमच्या घराण्याचं नाव काय? आम्ही बिगर घराण्यातले का? देवाने सक्त मनाई केली, बायबल मधून काही काढायचं नाही, काही घालायचं नाही, ते आहे तसं स्वीकारायचं, त्याला धरून चालायचं. मग त्याच्यामध्ये बाप्तिस्म्याच्या वचनाला पण धरून चालण्याची आज्ञा आहे.
पण 2 वचन आहे, एक बाप्तिस्मा घ्यायचा, यामुळं गोंधळलेत. कोणता घ्यायचा आणि कोणता सोडायचा? मग येशू ख्रिस्त जे बोलला ना ते फार महत्वाचं आहे. पेत्र बोलला, जाऊ दे, पेत्राला काय महत्व द्यायचं? तो शिष्य होता, अनफड होता, निरक्षर होता, त्याच्या बोलण्याला काय व्हॅल्यू द्यायची? येशू ख्रिस्त जे बोलला ते सत्य आहे. मग पेत्र जे बोलला ते काय खोटं बोललाय का? आवड निवड देवाच्या वचनाची कुणी करू नये. देवाने आवड निवड केली असती ना तर 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवले नसते. तो म्हणला असता, रे माझ्याच मनात आवड निवड आहे, तर माझी येणारी प्रजा त्यांच्या मनात किती आवड निवड निर्माण होईल. देवाने जर आवड निवड ठेवली नाही ना तर आम्ही पण आवड निवड ठेवू नये. ज्या समयामध्ये पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घ्यायला सांगितला होता, त्या समयात तुम्ही आम्ही होतो का? होतो का तुम्ही आम्ही? म्हणता येईल का की येशू ख्रिस्ताच्या समयात आम्ही होतो म्हणून? येशू ख्रिस्त त्या समयातल्या प्रियजनांना म्हटला होता, काय म्हटला होता? हा बाप्तिस्मा घेतल्यावर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. का म्हणला? कारण येशू ख्रिस्ताला दुसरं वचन येणार आहे हे माहित होतं, पण ती सुवार्ता सांगण्याची येशू ख्रिस्ताला परवानगी नव्हती. पित्याने येशू ख्रिस्ताला मान्यता दिली नव्हती की या देणगीची तू सुवार्ता सांग म्हणून. इतका आज्ञाधारक आमचा येशू ख्रिस्त होता प्रियांनो. ना त्याला काय अडचण होते काय सांगायला? परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आमच्यासाठी पाठवून दिला. त्या पुत्राला ही देणगीची सुवार्ता सांगणं अवघड होतं का? येशू ख्रिस्ताला एकच कार्य करण्यासाठी पाठवलं होतं. दुसरं कार्य येशू ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुरू होणार होतं. म्हणून तो म्हणला, मी गेल्यानंतर जी देणगी येणार आहे त्याचं तुम्ही ऐका. मी जे काही तुम्हाला सांगितलंय ना ते पण माझंच आहे, आणि जी देणगी उतरणार आहे, जे काही सांगणार आहे ते पण माझंच आहे, ते काही वेगळं नाहीये. पण म्हणतो पेत्राने सुवार्ता ना फक्त ज्यांनी येशू ख्रिस्ताला मारलं त्यांच्यासाठी सुवार्ता सांगितली. म्हणजे मारणारे होते ते गेले निघून. आहेत का जगामध्ये आजच्या समायला? आहेत जगामध्ये? गेले निघून. मग जर ते निघून गेले तर मग वचन पण जायचं होतं ना बायबल मध्ये निघून. त्यांच्या पुरतं जर तो वचन होतं तर मग ते जर जगामध्ये नाही तर बायबल मध्ये ते वचन कशासाठी देवाने ठेवलंय? असं ठेवलंय का हाऊस म्हणून? राहू द्या, काय अडचण नाही आहे एवढ्या एखाद्या वाचनाला ठेवण्यासाठी. मला याच्यासाठी ठेवलंय. आणि बायबलचा आत्मा सांगतो, आकाश पृथ्वी नाही तशी होतील, माझी वचने नाही तशी होणारच नाही. मत्ते 5:18 मध्ये सांगितलंय, या बायबलच्या वाचनातून काना मात्रा देखील मी काढणार नाही. काना मात्रा काढण्याची आम्हाला परवानगी नाही. इथं तर एका वचनाला दोष लावला जातोय. आणि मग ते कशाला ते वचन ऐकता, कशाला ते वचन पाळता, कशाला त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तुम्ही स्वतःला इतकं तयार करण्याची प्रक्रिया दाखवता? मग ते कोणासाठी वचन ठेवलंय? कोणासाठी ठेवलंय ते? अहो, देवाच्या मनातलं मनोगत समजणं गरजेचं आहे. कोणते वचन घेऊन कोणत्याही ठिकाणी जोडून त्याला काही अर्थ सांगायचा हे काही देवाला मान्य होईल का? म्हणून देवबाप म्हणतो, तू पृथ्वीवर जे जे करशील ना त्याचा हिशोब मी वर घेणार आहे. तू चांगला हिशोब जर केलेला असला चांगलंच भेटल. चांगला हिशोब नसला ठेवला तर मग तुला स्वर्गाच्या बाहेर राहायची परवानगी. पण जे स्वर्गात येणार नाही त्यांना डायरेक्ट नरकाचा रस्ता दाखवला जातोय. हे नरकच जाणार आहे. देवाने यांना येऊन सांगितलं का जे स्वर्गात येणार नाही ते डायरेक्ट नरकात जाणार आहे?
मला नाही सांगितलं देव बाप्पांनी. एवढं जीव तोडून मी घरोघरी जाऊन वचन सांगतोय, पण देवाने मला असं नाही सांगितलं आतापर्यंत जे स्वर्गात येणार नाही ते डायरेक्ट नरकात जाणार आहे. मला तर आतापर्यंत देवांनी सांगितलं नाही. देवाचा आत्मा माझ्या मुखातून जे बोलतोय ते तुम्ही ऐकतात. देवाने ज्यांना पण आपल्या राज्यात घेतलंय त्यांना नरकात टाकण्यासाठी घेतलं नाही. जे चोरून आत आले ना ते चोरून बाहेर पण निघून गेले. वचनात दिलंय. पाहूया आपण यहुदाचं पत्र, प्रगटीकरणाच्या अलीकड यहुदाचं पत्र. हम्म. 4थं वचन वाचा. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात. हे ते दंडासाठी राखून ठेवले होते, देवाचं न ऐकणारे. आणखी एक वचन बघू आपण. 1 कोरिन्थीकराचं पत्र 12वा अध्याय 3रं वचन. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योग्य बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही. कारण पवित्र आत्म्याच्या योग्य बोलल्यापासून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. बोलवलेला म्हणतो का येशू ख्रिस्त शापभ्रष्ट आहे? ऐकलं का कोणत्या बोलवलेल्या व्यक्तीच्या? आम्हाला तर हेच माहित नाही बोलवलेला कोण आहे, निवडलेला कोण आहे. आमचा तर प्रश्न इथून सुरू आहे. पण जो तो आज स्वतःला बोलवलेलाच नाव देतोय. कुणीच म्हणत नाही मी बोलवलेला आहे. जो तो म्हणतो मी निवडलेला आहे, मी निवडलेला आहे. अरे निवडलेला व्यक्ती, निवडलेला विश्वासू कधी बायबलच्या वचनाला दोष लावित नाही. देवाचा आत्मा कधीच त्याला या गोष्टीची मान्यता परवानगी देत नाही की तू निवडलेला आहेस आणि देवाच्या वचनाला दोष लाव. एवढं स्वस्त वचन आहे का देव बाप्पाचं? उठून सुटून कुणी पण काही बोलायचं त्या वचनाच्या विरोधात? देवाने पास दिलाय का तुम्हाला त्या वचनाच्या विरोधात काही बोलण्याचा? आहे का अशी परवानगीचं वचन बायबल मध्ये? बोला त्या वचनाच्या विरोधात काही पण, मला काही फरक पडत नाही. देवाला इतका फरक पडतोय ना त्या वचनाला दोष लावण्याविषयी. देवबाप काय करतोय ते तुम्हाला दाखवतो शास्त्रातून. जे जे वचनाला दोष लावित आहेत, ज्यांच्या मनामध्ये प्रेषित 2:38 वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आहे, त्यांच्यासाठी देवबाप वचन दाखवित आहे. इर्मयाचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन. पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे. परत वाच बाळा. पण तुम्ही ऐकले नाही तर. ऐकले नाहीये का? ऐकणार नाही असा नाही शब्द. सेमच आहे. थांबे. ऐकणार नाही, ऐकले नाही. याच्यातून वाच बाळा, कारण फार महत्वाचा शब्द आहे तो. इतका महत्वाचा शब्द आहे. याच्यातून वाच 17वं वचन. 13-17 ना. पण तुम्ही ऐकणार नाही तर. बघा याच्यात काय बोललंय. मूळ भाषांतरामध्ये काय शब्द आलाय? पण तुम्ही ऐकणार नाही. 1 मिनिट थांब बाळा, मग पुढे वाचायला सांगत. पण तुम्ही ऐकणार नाही. काय ऐकणार नाही तुम्ही? माझ्या आत्म्याने आलेला सेवक वचनाविषयी जे काही तुम्हाला सांगन, आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही ऐकणार नाही. तुम्हाला ते मान्यच होणार नाही. तुम्ही म्हणता नाही, तुम्ही कसं सांगा, काही करा, आम्ही त्या वचनाविषयी जे आमच्या मनात आलेलं आहे किंवा जे आम्ही ऐकलंय तेच धरून आम्ही चालू. चाललेत ना काही जण आज तसेच. सेवक पण, विश्वासणारे पण, जीव तोडून त्यांना कोणी ना कोणी हे वचन सांगतंय ना प्रेषित 2:38 वचनाचं, मान्य करतेत का?
म्हणून वचन तिथं दिलंय, पण तुम्ही ऐकणार नाही. आता पुढे वाच बाळा. पण तुम्ही ऐकणार नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो, म्हणून मी रडेन. माझ्या डोळ्यातून टपटप आसरे गळतील. काय गळतील? आसरे इतके सस्ते आहेत का देवाचे अश्रू? नाही. हा, आमचे अश्रू देव बुदलीत भरून ठेवतो. त्याचे अश्रू जमिनीवर पडते, तितके सस्ते आहेत येशू देव बाप्पाचे अश्रू. आमच्या अश्रूंना त्यांनी महत्व दिलंय, स्वतःच्या अश्रूंना त्यांनी काही किंमत नाही ठेवली. पवित्र आत्मा जर एक एक शब्दातून बोलायला लागलं ना, तर किती वेळ बोलन ना ते सांगता येणार नाही. पण देवाने आम्हाला सांगून ठेवलंय वचनात, समय ओळखून तुम्ही हे करा. समयाचं बंधन आम्हाला देव बाप्पांनी पाळायला पण सांगितलंय. पण जे देवाचा आत्मा बोलत आहे ते ऐकायला मनाई करू नका. हे देखील पवित्र आत्मा बोलत आहे. गर्वाचा शब्द त्या वचनामध्ये देव बाप्पांनी ठेवलाय. गर्वाचा वचनामध्ये गर्वाचा शब्द ठेवलाय. गर्व फक्त सैतानाला झाला होता, लुसिफरला झाला होता, पण वचनामध्ये गर्व हा शब्द पुन्हा देवाने आणलाय. बघा, वचनाला दोष लावणाऱ्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्यांना देव बाप्पाने गर्वाची उपमा दिली. गर्व हा शब्द त्या वचनात आलाय, तो सैतानासाठी शब्द नाही वापरला तिथं. प्रियांनो, देवाच्या वचनाला दोष लावणं इतकं सोपं नाहीये. काही जणांनी फार सोपं केलंय आणि इतरांना पण सांगते, काही बिघडत नाही वचनाला दोष लावलं तर, तुमचं जाणं स्वर्गात होईल. पेत्र कशाला उभा आहे स्वर्गाच्या दरवाज्यावर? कशाला उभा केलाय? काय गरज होती का पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा राहण्याची? जेव्हा पेत्र स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा काय आहे ना, हे जेव्हा पूर्णपणे कळन ना विश्वासणाऱ्यांना, सेवकांना, तेव्हा त्यांना आठवण होणार आहे बायबलच्या वचनाला दोष लावणं योग्य नाही. काही जणांना समजत नाही. पेत्राची उपमा त्यांनी फक्त अनपढ, निरक्षर, आज्ञानी हे शब्द देवाच्या आत्म्याने पेत्रामधून काढून टाकले होते. आणि केव्हा काढले माहिती का? मत्तेय शुभवर्तमान 16वा अध्याय 23वे वचन. 16:23. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळा आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. जेव्हा पेत्रामध्ये हा स्वभाव गुण येशू ख्रिस्तानी पाहिला, तेव्हा पेत्राला तो म्हणला, अरे सैताना निघून जा. पण काही जणांना वाटत पेत्रालाच निघून जा म्हणला येशू ख्रिस्त. पेत्राला निघून जा नाही म्हणला. पेत्रामध्ये जो वाईट विचार आणणारा दुष्ट होता ना, त्याला प्रभू म्हणला, निघून जा तू, कारण हा माझा निवडलेला शिष्य आहे, याला मी सर्व काही माझं सांगणार आहे. पण ही गोष्ट जर त्याच्यात राहिली तर माझ्या सेवा कार्याला फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. जेव्हा हे वचन पेत्रा करता बोललं ना प्रभू, त्यानंतर पेत्राला पूर्णपणे प्रभूने शुद्ध आणि पवित्र केलं. शरीराने केलं, आत्म्याने केलं. त्यानंतर पेत्राने जे कार्य केलं ना, इतकं महान कार्य पेत्राकडून झालं. कोणतं कार्य झालं? काढूया जरा. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 15वं वचन. जेव्हा तो पूर्णपणे शुद्ध झाला, 5:15 ना? हा,
इतके की लोकांनी दुखणेकऱ्यास मार्गात आणून बाजांवर व पलंगावर ठेवावे, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्याच्या देखील कोणावर पडावी. इतकं देव बाप्पाने त्याला निर्मळ केलं की त्याची सावली जर कोणावर पडली तर आजारी बरे व्हायचे. कॅन्सर वाला असू द्या, टीबी वाला असू द्या, कुठलाही रोग वाला असू द्या, कुष्ठरोगी असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, कुबडा असू द्या, लंगडा असू द्या, भैरा असू द्या, कुणी असू द्या, पेत्राची सावली पडली की बरा व्हायचा. जे येशू ख्रिस्ताची सावली पडून बरे झाले नाही असं वचन दिलं नाही बायबलमध्ये, पण पेत्राविषयी दिलंय की त्याची सावली पडली तर चमत्कार व्हायचे. इतकं शुद्ध केलं येशू ख्रिस्तांनी. जेव्हा तो म्हणला ना, अरे सैताना माझ्या पुढून निघून जा, त्यानंतर पेत्राला शुद्ध करण्यात आलं. या गोष्टी देव बाप्पाने गुप्त ठेवल्यात आणि या गोष्टी जर उघड केल्या असत्या ना तर जगामध्ये मावणार नाही एवढं मोठं बायबल अस्तित्वात आलं असतं. म्हणून देव बाप्पाने काही गोष्टी गुप्त ठेवल्यात आणि काही गोष्टी सांगितल्यात. पेत्राला हलक्यामध्ये घेऊ नका. देव बाप्पांनी त्याला हलक्यामध्ये ठेवलं नाही. तुम्ही हलक्यामध्ये त्याला गणू नका. तोच एक आहे ज्याने अख्ख्या येरुशलेमच्या बाहेर पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर सुवार्ता सांगितली, हजारो लोक देवाच्या राज्यात आणले. प्रेषितांची कृत्य 4थ्या अध्यायानंतर बघा, येशू ख्रिस्ताच्या नंतर पेत्राने कशी सेवा केली. हार हलक्यामध्ये पेत्राला घेऊन राहिलेत आणि पेत्राने जे वचन सांगितलं पेंटिकॉस्टच्या दिवशी ते फक्त जे दोषी आहेत त्यांच्यासाठीच सांगितलं, बाकीच्यांसाठी नाही सांगितलं का? दिलंय का वचनात असं? फक्त दोषी ज्यांनी येशूला मारलं त्यांच्यासाठीच ते वचन होतं, बाकीच्यांसाठी सोडून दिलंय प्रभूंनी. बायबलचा आत्मा कुठंच असं सांगत नाही. मग बोलताना म्हणतात येशू ख्रिस्त काय म्हणला, आम्ही पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. आम्ही होतो का त्यावेळेला ऐकायला? आम्ही होतो का ऐकायला येशू ख्रिस्ताचे हे शब्द? म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, जे मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात ते धन्य. का म्हणलं येशू ख्रिस्त हे वाक्य आमच्यासाठी? हे वाक्य बोलण्याची येशू ख्रिस्ताला का गरज पडली? कारण आम्ही त्या समयात नव्हतो. जे त्या समयात होते त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त बोलला, युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्ही जो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाय ना, या बाप्तिस्म्याप्रमाणे मी तुमच्या बरोबर आहे. मग प्रेषित 2:38 वचनाच्या बाप्तिस्म्याने नाही काय प्रभू आमच्या बरोबर? भेदभाव केलाय काय प्रभूंनी? त्याच वचनामध्ये देव आहे, या वचनात कोण आहे? आवड निवड केली आज. माणसाच्या बुद्धीला पटन अशा सुलभ रीतीने वचनाला मांडण्यात आलंय. प्रियांनो, थोडक्यात देवाने आपल्या उद्देशाने आपले वचन बायबल मध्ये ठेवलेत. देवाचा उद्देश आम्ही समजून घेतला पाहिजे प्रियांनो. आणि त्यांनी सांगून दिलंय, ताकीद केली, याच्यातून काही काढायचं नाही, याच्यात घालायचं नाही. काढायचं नाही म्हणल्यावर मग प्रेषित 2:38 वचन तुम्ही मानित नाही. तुम्ही काय करतात? तुम्ही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनावर विश्वास ठेवित नाही. म्हणजे तुम्ही काय करतात नेमकं? काढलंय का नाही तुम्ही ते वचन? मानित नाही म्हणल्यावर. आणि देवाचा आत्मा म्हणतो काढू नको. आत्मा बोलायला लागल्यावर ना, आत्मा दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी दाखवतो. हे दूधच आहे, हे पाणी होऊ शकत नाही. आणि जर पाणी आहे ना तर हे दूध कधी बनवू शकत नाही. देवाचा आत्मा 2 बाप्तिस्म्याच्या वचनाविषयी बोललंय, पण माझ्या मुखातून 2-3 संदेशामध्ये की एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा, देवाच्या आत्म्याने ते देखील
गुप्त ठेवलं नाही. सांगितलंय माझ्या मुखातून की एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा, आणि ते फोडूनही सांगितलंय. नुसतं एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा हेच नाही सांगितलं, ते फोडूनही सांगितलंय. पण ते काय म्हणतात ना, एखाद्या गोष्टीला जर वाईट नाव लागलं ना, ते वाईट नाव कधीच काही जण सोडायला तयार होत नाही. तुम्ही ते वचन मानित नाही, तुमच्या नजरेत ते वचन वाईट आहे का चांगलं आहे? सांगा. मानित नाही म्हणल्यावर तुमच्या नजरेत ते वचन चांगलं आहे का वाईट आहे? उघड होतंय का नाही? पण बोलतो ना, आम्ही नाही त्या वचनाला वाईट नाही म्हणत. वाईट नाही म्हणत तर स्वीकारित का नाही, मग करत का नाही त्या वचनाप्रमाणे? काय जण पेत्राचं फार गुणगान गातो. पेत्राने भाषण दिलं, 3000 लोक आले. कसे आले, कोणत्या कारणाने आले ते कारण नाही सांगत. फक्त पेत्राच्या भाषणाने, संदेशाने 3000 लोक आले. कस काय आले बाबांनो? 10,000 लोक ऐकायला होते, 7,000 नाही आले, 3,000 आले. 7,000 जणांचं काय झालं? त्यांना ते वचन स्वीकारायला काय अडचण होती? प्रियांनो, देवाच्या वचनाला थोडक्यात देव बाप्पांनी सांगितलंय, दोष लावू नका. तुम्हाला समजत नाही, प्रार्थना करा. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. ठक ठक करा, उघडलं जाईल तुमच्यासाठी. प्रभू मला या वचनाचा अर्थ सांग, लगेच ओपन होईल. काय अर्थ या वचनाचा? ते दिलं सोडून आणि त्याला नाव दिलेत. ओनली जीजस, खोटा संदेष्टा, नरकात जाणारा. काय ब्रिलियंट नाव ठेवलेत त्या वचनाला. हिशोब घेतला जाईल याचा, या शब्दांचा हिशोब घेतला जाईल. ज्या ज्या जिभेने या वचनाला अशा प्रकारे उद्गरलंय ना, प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता सांगणाऱ्या सेवकासाठी, बहिणीसाठी किंवा ब्रदरांसाठी हे शब्द वापरलेत ना, देवाचा आत्मा हिशोब घेईन. म्हणून प्रार्थनेच्या सुरुवातीला देव बाप्पाने एक वचन दाखवलं मला, मत्ते 12:36 वचन. देव बाप सोडणार नाही कुणाला. ज्यांनी पश्चाताप करून त्या वचनाला सोडून दिलं त्यांना क्षमा होईल. मी भयंकर निंदा करणारा होतो प्रेषित 2:38 वचनाची, पण मी सोडून दिलं. देव बाप्पाने जेव्हा मला कळवलं, म्हणलं देव बाप्पा मला क्षमा कर, मला माहिती नव्हतं. मी जे इकडून तिकडून ऐकलं त्याच्यावरच विश्वास ठेवला, पण तू मला कळवलं ना, मी आता शंका नाही धरत. म्हणून निर्भीडपणे मी वचन सांगतोय. आजही मला सेवक लोक पार आमच्या बरोबर सेवेला राहू नका ना, आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहू नका असे बोलतात. चालन बाबांनो, तुमच्या कॉन्टॅक्ट मधून जाईन मी, देवाच्या कॉन्टॅक्ट मधून नाही जाणार मी. देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना मी हिऱ्यासारखा आहे. निर्भीडपणे मी वचन सांगतोय. तुम्हाला नाही पटत ना काय ऐकू. पेत्राचं भाषण ऐकून काही जणांना नाही पटलं, नाही त्यांनी मान्य केलं. ज्यांनी मान्य केलं त्यांनी बाप्तिस्मा घेतला. यांनो, वचनाला दोष लावणं बंद झालं पाहिजे. देवाला बिलकुल मान्य नाही देवाच्या वचनाला दोष लावणं. अहो, ज्या देवांनी तुम्हाला स्वर्गात घ्यायचं ठरवलं त्या देवाच्या वचनाला तुम्ही दोष लावता. कधी विचार करून बघा, जो देव मला स्वर्गात घेणार आहे त्या देवाच्या वचनाला मी दोष लावतोय. जरा आत्मेने विचार करा, मग देवाचा आत्मा बोलन तुझी परिस्थिती काय आहे, तुझी आत्मिक स्थिती काय आहे. बुद्धी म्हणती वचनाला दोष लावून तू स्वर्गात जाणार आहे, कस काय जाशील? इतकं स्वस्त वचन आहे का देव बाप्पाचं?
देव बाप्पाने काना मात्र काढून न देण्याची आज्ञा दिली तर अख्ख्या वचनाला काढून टाकण्याची परवानगी देईन काय देव बाप्पाचा आत्मा? प्रियांनो, जे आत्म्याच्या प्रेरणेने देवाचं वचन सांगतील ना, त्यांच्या डोक्यात ताज मुकुट मिळणार आहे त्यांना. म्हणून सेवकांचा पहिला हिशोब देवबाप घेणारे, नंतर विश्वासणाऱ्यांचा. कारण सेवकांनी जर प्रभूच्या इच्छेने सेवा केलेली असली ना, ताज मुकुट त्याच्या डोक्यात घालण्यात येणार आहे. म्हणून पाऊल आपल्या पत्रामध्ये म्हणतो, पाहूया एक शब्द आपण. 2 तिमोथेय 4 अध्याय. आता या शास्त्रातून वाच बाळा, ते दाखव माझ्याकडे. ते वचनाचा रेफरन्स माझ्या ध्यानात येईना, मी रेफरन्स दाखवतो. 4 अध्याय काढायचा, 2 तिमोथेय 4 अध्याय काढून ठेवायचा. 8वं वचन मला दाखवित होता देव, पण म्हणलं आहे का नाही, चुकीचं होतंय का काय. 8वं वचन. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. ज्यांना देव बाप्पाचं येणं प्रकट झालं आहे आणि ज्यांनी देव बाप्पाच्या प्रकट होण्यापर्यंत देवाच्या वचनाला दोष लावला नाही, त्या प्रत्येकाला मुकुट दिला जाणार आहे. मग तो विश्वासणारा असो सेवक असो, पण पहिला मुकुटाचा हकदार सेवक आहे, कारण त्याने देवाची सेवा केली. नंतर विश्वासणारे. मुकुट द्यायचं देव बाप्पाने वचनातून सांगितलंय. पाऊल म्हणला आता माझ्यासाठी मुकुट ठेवलाय, कारण मी सेवा आत्म्याने खरेपणाने केली. पाऊलाने प्रेषित 2:38 वचनाला दोष नाही लावला बर का, पण पाऊलाबद्दल म्हणतात पाऊलाने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला. कुठं दिलंय बायबल मध्ये? प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायानंतर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म्याचा एकही वचन नाही, पण प्रेषित 2:38 वचनाचे बाप्तिस्मे प्रेषितांच्या कृत्यामध्ये गलती करायच्या पत्रामध्ये सुद्धा सांगितलंय. गलती करायचं पत्र 3 अध्याय 27व्या वचनात सांगितलंय ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा झाला. लगेच म्हणतात पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला. मग ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा झाला ते काय? वचन वाचतात पण त्याला नाव दुसरं देतात. पाऊलाने येशू ख्रिस्ताच्या नावाने मोजकेच बाप्तिस्मे पाऊलाने केले, फार बाप्तिस्मे पाऊलाने केले नाही. आणि पाऊल स्वतः म्हणला मला बाप्तिस्मा देण्यासाठी देव बाप्पाने सेवेत आणलं नाही, मला सुवार्ता सांगण्यासाठी देव बाप्पाने माझी निवड केलेली आहे. पण काही जणांचा पाऊलाने बाप्तिस्मा केला, करंथीकाराच्या पत्रामध्ये दिलेला आहे. पाऊलाने येशू ख्रिस्ताच्या नामाने बाप्तिस्मा दिलाय. काढ बाळा गलतीकाराचं पत्र 3 अध्याय 26-27 वचन वाच बाळा. 3 अध्याय 26-27. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वास. ख्रिस्त येशू मध्ये. कशामध्ये? ख्रिस्त येशू मध्ये. तिथं येशू ख्रिस्तामध्ये म्हटलंय, पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये तिथं शब्द नाही येतो. ख्रिस्त येशू मध्ये. हा पुढे वाच बाळा. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. 27. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे. कोणामध्ये झाला? तिथं दिलंय का पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये झाला? ख्रिस्तामध्ये. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने पण येशू ख्रिस्ताच्या नामाने बाप्तिस्मा घ्या म्हटलंय. प्रियांनो, वचन वचनाच्या जागेवर आहे, वचन बदलत नाही.
पुढं वाच. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. कुणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला परिधान. म्हणजे येशू ख्रिस्ताला परिधान केलंय. आज तुमच्या हृदयात कोण आहे? येशू ख्रिस्त. मग त्या येशू ख्रिस्त जर तुमच्या हृदयात आहे, मग तुम्हाला ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्यायला काय अवघड आहे का? काय नाही, काहीच नाही. हृदयात ठेवायची तुम्हाला परवानगी, पण त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यावर मग लगेच 2 होते. एक नाही ना राहत, 2 बनतेत. कारण पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने झालंय ना बाप्तिस्मा. ख्रिस्ताच्या नावाने घेतल्यावर 2 बनतेत. देवाचं गणित असं नाही इकडचा एक इकडचा एक, 1 बरोबर 1 हे गणित आहे देव बाप्पाचं. पण मनुष्याचं गणित 1 + 1 म्हणजे 2. हा फरक आहे प्रियांनो. देवाचं गणित 1 बरोबर 1. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही एकदा बाप्तिस्मा घेतला ना, तुम्हाला परत बाप्तिस्मा घेण्याची परवानगी नाही. कोणत्याही सबबीवर तुम्ही पुन्हा त्या नावाने बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. हा तुमचा जर बाप्तिस्मा डुबून झालेला नसला, डुबून बाप्तिस्मा नसला ना, मग तुम्हाला तो बाप्तिस्मा घेणं आवश्यक आहे. डुबून बाप्तिस्मा जर तुमचे 10 वेळेस डुबून जर बाप्तिस्मा नाही झालेला असला, इतर प्रकारे बाप्तिस्मा जर तुमचा 10 वेळेस जरी झाला ना, देवाच्या नजरेत तो बाप्तिस्मा नाही. पण डुबून जर बाप्तिस्मा तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने घेतला ना, तुम्हाला पुन्हा त्या नावाने बाप्तिस्मा घेण्यास परवानगी नाही. कोणत्याही सबबीवर तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. मग कधी कधी विश्वासणार मग त्या सेवकाने ना योग्य बाप्तिस्मा नाही केला म्हणून मी परत बाप्तिस्मा घेतो. मग तो सेवकाने काय अयोग्य बाप्तिस्मा केला होता का? जर अयोग्य होता तर तुम्ही का घेतला? मग तुम्हाला समज नव्हती का की हे अयोग्य बाप्तिस्मा देतात, त्यांच्या बाप्तिस्मा देण्यामध्ये काही पावर नाही, कशाला घेतला तुम्ही? त्या सेवकाकडून घेतल्यावर पावर येणार आहे. त्या सेवकाजवळ काही पावर नव्हता का? त्याला जर देवाने बाप्तिस्मा देण्याचा अधिकार दिला होता तर त्याला पावर दिला असं म्हणूनच करायचं सांगितलं ना. काही आवड निवडीने परत बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने घेतात, म्हणतात ना एकच झाला. 7 वेळेस घेतलं तरी म्हणतात एकच झाला. तिथं नाही आवड निवड. अरे 7 वेळेस मी बाप्तिस्मा घेतलाय म्हणजे माझे 1-2पेक्षा अधिक झाले बाप्तिस्मे नाही म्हणत, एकच झाला. पण प्रेषित 2:38 वचनाकडे आले की लगेच 2 बनते. तिथं नाही म्हणत हा एकच बाप्तिस्मा आहे माझा. प्रियांनो, देवाचं वचन मान्य करा. देवाच्या शब्दाला प्राधान्य द्या. तुमच्या शब्दाला प्राधान्य देऊ नका. म्हणून देव बाप्पाने एक वचन ठेवलंय बायबलमध्ये. काय? शेवटचं वचन आता ये लूकाकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 14वे वचन. एकदा तो एक भूत काढीत होता. सॉरी 14वा अध्याय 11वे वचन बघा. 14वा अध्याय 11वे वचन. कारण जो कोणी आपल्याला उंच करीतो तो नमविला जाईल व जो आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. माझ्या बायबलमध्ये दिलंय, जो कोणी आपल्याला उंच करतो त्याला नीच केलं जाईल. माझ्या भाषांतरातून वास्तव तेच वचन. लूकाकृत शुभवर्तमानच 14वा अध्याय 11वे वचन. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल व जो आपणाला नीच करीतो तो उंच केला जाईल. कधीही सेवकाने विश्वासणाऱ्याने स्वतःला उंच करू नये. उंच ठिकाणी राहण्याची फक्त देवाला परवानगी आहे.
देवाशिवाय कुणीच उंच ठिकाणी राहू शकत नाही. मग काय जण म्हणतात, मग याकोब 4 अध्याय 10 वचन सांगितलंय, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. अहो, ते उंच करणं या देवाच्या समान होण्याच्या उंचासारखं नाही. ते तुम्ही देवाची आज्ञा मानली म्हणून देवबाप तुम्हाला आत्मिक धनाने पण शारीरिक धनाने पण तुम्हाला सन्मानित करेल, तुमचा आदर्श वाढवेल. तुमच्याकडे पाहिल्यावर हरेक जण म्हणतील, अहो अतिशय नम्र सेवक आहेत बरं का, अतिशय नम्र विश्वासी आहे बरं का. हे आहे तुमचं उंच होणं, देवाच्या समान उंच होणं नाही. लुसिफरने ही इच्छा धरली होती, तू जसा उंच आहे तसं मला उंच व्हायचंय. देव म्हणला नाही होता येणार तुला, मी निर्माता आहे, तू निर्मिती कधी निर्माता बनवू शकत नाही. पण लुसिफरला ती भाषा नाही कळली म्हणून त्याला खाली टाकण्यात आलं. उंच करण्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आम्हाला जे उंच देव बाप्पाने करण्याचं ठरवलंय ना, ते देवासमान उंच होण्याची प्रक्रिया नाहीये. आमचं उंच होणं म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या नजरेत, सेवकांच्या नजरेत आदर्शाचा कित्ता, आदर्शाचे सेवक, विश्वासणारे, याला उंच देव बाप्पाने नाव दिलंय. वचन आत्म्याशिवाय ना कुणी समजावून सांगू शकत नाही. आमची बुद्धी नाही सांगू शकत. बुद्धीचं वचन आहे का हे म्हणता येतं का? बुद्धीने लिहिलंय नाही. या आत्म्याचं, याला आत्मच पाहिजे. मग आत्मच बोलू शकतो आत्म्याची भाषा. बुद्धी कस काय बोलन आत्म्याची भाषा? म्हणून देवबाप म्हणला, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आला नाही, आत्म्याने प्रेरित झालेल्या व्यक्तीने देवापासून आलेला संदेश तुम्हाला सांगितलाय. प्रियांनो, देवाचा आत्मा कुठंच आडखळत नाही बोलायला. देवाच्या आत्म्याला सगळे वचन माहिती आहेत, कुठं काय लिहिलंय मी. बरोबर. मला जरी माहिती नसलं पण देवाच्या आत्म्याला माहिती ना कुठं काय लिहिलंय. माझं जरी ते वचन पाठ नसलं पण देवाच्या आत्म्याला तो शब्द तर माहित आहे ना कुठं दिलाय म्हणून. म्हणून वचनाला दोष लावण्याची शेवटी प्रक्रिया बंद होणं गरजेचं आहे. वचन जसं आहे, हा बाप्तिस्मा योग्य आहे, हा बाप्तिस्मा योग्य आहे, हा आणि हा धरलं म्हणजे दोन नाही बनत, एक बरोबर एकच होतो. पण एकच बाप्तिस्मा दोनदा घेतला तर ते दोन बनतात. मग लक्षात घ्या. मग 7 वेळेस जर घेतला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामाने, किती वेळेस बाप्तिस्मा झाला तुमचा? 7 म्हणावं लागेल का नाही? पण विश्वासणार म्हणतो एकच झाला माझा. 7 वेळेस बाप्तिस्मा घेतला तरी म्हणतो एकच झाला. पण प्रेषित 2:38 एकदा घ्यायला गेले की लगेच 2 बनतात त्याचे. अहो 2 होतील ना माझे. इकडं 7 झालेले काही नाही, पण इकडं लगेच 2 बनते. देवाचं गणित आणि आमचं गणित याच्यामध्ये फार फरक आहे. बुद्धीचं आणि आत्म्याचं प्रगट झालं पाहिजे ना. बुद्धी काय आहे ना आत्मा काय आहे. जर जे बोलतात 1+1 2, आत्मा जर असं म्हणलं तर मग आत्म्याला 2 बाप्तिस्मे ठेवून 1 म्हणायची गरज नसती पडली. तो म्हणला असता 2 वेळेस घ्या. म्हणलाय का आत्मा वचनात 2 वेळेस घ्या? तो एकदा घ्या म्हणला. 2 वचन ठेवले ती 1 घ्या म्हणला. पण ते कळत नाही कसा 1 घ्यायचा. मग याला धरायचं याला सोडायचं. हे नाही बरोबर, हाच बरोबर आहे. ही तुमची आवड झाली, निवड झाली, देवाची नाही झाली. देवाची निवड ही आहे, याला पण मान्यता देवाची आहे, याला पण देवाची मान्यता आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, मी गेल्यावर, स्वर्गात गेल्यावर काहीवारी येणार आहे दुसरा, आणि तो काहीवारी मज विषयी तुम्हाला सांगेन की पुढची सेवा कशी करायची. आणि ती सेवा कशी करायची ते पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगितलं. पण त्याला पण नाव देऊन मोकळे झाले. ते फक्त ज्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं होतं त्यांच्यासाठी पेत्राने संदेश दिला. म्हणजे इतके स्पेशल लोक देवाच्या नजरेत ते ठरले का?
की पेत्राला पेंटिकॉस्टच्या दिवशी ते सांगण्यासाठी पेत्राचा उपयोग केला. मग येशू ख्रिस्त वधस्तंभावर म्हणला, हे बापा, हे काय करतात, यांना समजत नाही, यांच्या पापाची क्षमा कर, यांचं पाप यांच्याकडे मोजू नको. हे काय मग? प्रियानो, कोणतं वाक्य कोणत्या ठिकाणी ठेवून जमणार नाही. देवाने वचन सरळ ठेवलंय, आम्हाला सरळच घ्यायचंय. त्याला वाकडी तिकडे दिशा देऊन काय उपयोग आहे? सरळ वचन आहे. स्तोत्र साहित्यात सांगितलंय, माझं वचन सरळ आहे. अहो, त्यांनी करायला सांगितलं, करा ना तुम्ही, कशाला दोन म्हणत बसले? त्यांनी ठेवलं, घ्या प्रभू, तू दिलं, मी घेतलं बुवा. वर गेल्यावर तुला काय शिक्षा करायची कर मला. तू म्हणलं ना याच्यातून काही काढू नका, मी काढलं नाही, मी घेतलं बाप्तिस्मा. अहो, हे करून देवाचा आदर करा ना. हे दिलंय सोडून आणि देवाच्या वचनाला दोष लावित बसलेत. आणि जे सेवा करते त्यांच्या सेवेला अडखळणं, यांचं वचन ऐकू नका बरं का, यांना घरात घेऊ नका बरं का, यांना दारात येऊ देऊ नका बरं का, हे खोटे संदेश आहेत. देवाचा आत्मा खोटा संदेश पाठवीन का आपल्या विश्वासणाऱ्याकडं? अहो, बोलायची भीती राहिली नाही विश्वासणाऱ्यांना, सेवकांना, की आम्ही काय बोलत आहोत. ज्याला भीती राहत नाही ना, तो काही बोलून मोकळा होतो. ज्याला भीती असते ना, तो 10 वेळेस विचार करतो, बोलू का नको. म्हणून देवाचं भय धरणं हे ज्ञानाचा प्रारंभ आहे, असं नीतिसूत्रे 1:7 मध्ये सांगितलंय. परमेश्वराचं भय असलं ना तर ज्ञान तुमच्यामध्ये येईल, आणि ते ज्ञान तुम्हाला कधीच वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जाणार नाही. ते ज्ञान तुम्हाला म्हणून देवाचं वचन मान, त्याप्रमाणे कर. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी 3000 लोक पेत्राच्या वचनाला ऐकून देवाच्या राज्यात आली. असेच नाही आले ते आई बापाला विचारायला नाही गेले, बाप्तिस्मा घेऊ का? तू जर म्हणलं तर घेतो पेत्राच्या हाताने बाप्तिस्मा, तू नाही म्हणलं तर मग पेत्राचं भाषण सोडून देतो. आई बापांकडे नाही गेले ते. पेत्राने म्हणला बाप्तिस्मा घ्यावा लागेल, लगेच बाप्तिस्मा घेतला त्यांनी. ते कोणाला विचारायला नाही गेले. आज जर बाप्तिस्मा कुणाचा होणार असला ना, पहिलं विचारतात आई बापा, घेऊ का बाप्तिस्मा? आई बापा म्हणले ना हो तर घेतात, आई बापा म्हणले नको, मग सेवकाने सांगितलेलं गेलं असंच. आजची ही वागणूक आहे. काय करतो आम्ही, जरा विचारपूर्वक ध्यानामध्ये आणा आणि वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी स्वतःला तयार करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. काही सेकंद, 3-4 सेकंद फक्त शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मान
मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना मोनाताई करतील. प्रार्थना करू. पवित्र 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 हे माझे आकाश आणि सृष्टी निर्माण करत्या माझ्या अब्राम याकोब इसहाकाच्या मोक्षे देवा परमेश्वर प्रभू तुला प्रथम तू धन्यवाद देते प्रभू, उंचवते गौरव येते मान माझे पप्पा प्रभू. प्रार्थना करते संदेशाद्वारे परमेश्वर तुझ्या दासाने आम्हाला चालवलं प्रभू, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते परमेश्वरा. देव बाप्पा प्रार्थना करते प्रभू. प्रभू आम्ही तुझ्या वचनामध्ये तुझ्या ज्ञानामध्ये वाढलं पाहिजे देव बाप्पा प्रभू, जेणेकरून हे वचन आम्ही इतरत्र पोचूया आणि सर्वांना परमेश्वरा तुझ्या ज्ञानामध्ये आणावं परमेश्वरा. प्रभू प्रार्थना करते दया परमेश्वरा. पगार अंकली सुंदरसं वचन पेरले डोस लावण्याबाबत परमेश्वरा, 2 बाप्तिस्मेच्या वचनाबाबत परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा ते दोष न लावता तर आम्ही परमेश्वरा त्या तुझं वचन स्वीकारून त्याप्रमाणे चालव प्रभू. तू अशी कृपा आमच्यावरती प्रदान कर माझे बाप्पा, कारण की तू तुझं पवित्र असं वचन आहे परमेश्वरा. त्याचा तिरस्कार न करता प्रभू त्याला आम्ही स्वीकारून प्रभू त्याप्रमाणे चालव परमेश्वरा. प्रार्थना करते सर्व काही आमच्या ज्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी आहेत सर्व काही प्रभू तू काढून टाक आणि अंतःकरण तू आमचं नव्याने भरून दे माझ्या देव बाप्पा. प्रार्थना करते इथे बसलं सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर विशेष प्रकारे परमेश्वरा. तुझ्या दासाला प्रभू तू आशीर्वादित कर देव बाबा. तुम्ही सेवा करत असताना त्यांच्या संकेतोक्तीतून हात जा प्रभू परमेश्वरा. सर्व साहित्याने अडखळे बसून त्यांना तू अलिप्त ठेव प्रभू आणि त्यांना तू भरपूर त्यांना त्यांच्या फॅमिलीला तू भरपूर प्रभू आशीर्वादित कर. एवढी लहानशी नंबर प्रार्थना धन्यता प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पितेतो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोडू आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त जय जयकार. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन. आता बंद कर.